की आपल्याला नर्मदा परिक्रमेचं ऐकून माहिती असेल. हां, तर ते आम्ही चालत केली, मी आणि मिसेसने. आम्हाला 5.5-6 महिने लागले. आणि मग पुढे थोडंसं लायब्ररी चालू केली याच्याकरता, की लोकांना देण्याकरता. मग मोफत मास्क वाटले याच्यामध्ये कोविडच्या काळामध्ये. आणि नंतर पण पुढे झालं, हे सगळं करत होतं समाजकार्य. आणलंय मी RSSच्या लोकांनी माझा सन्मानपत्र सत्कार केला. सकाळमध्ये सगळी माझी माहिती आली आहे, सगळी पेपरमध्ये आली सगळी. परंतु काय झालं, 1-1.5 वर्षापूर्वी ते ढोल वगैरे असतात ना, ते आवाज ऐकले. आणि मग पुण्यात दगडूशेठ आमचा गणपती आहे, तो रात्री होता. आणि म्हटलं सकाळी म्हटलं बघावं, तर बघितले ते आवाज धाण धाण वगैरे ते कानात बसले. आणि बाहेर गेलो तर ते आवाज कानातले कमी होईना. म्हटलं हे काय बनगडे. आणि त्यापासून आवाज घुमत राहिला. मग त्यापासून असं लक्षात आलं की हा आवाज कसला आहे. मग ते आता बाहेर बघताय तुम्ही की कोणी म्हणतं काय वगैरे, मग येईल तिकडे ते. पण त्यांनी काय झालं, त्याच्यामुळे डिप्रेशन झालं आलं. डिप्रेशन असं आलं की आता ती लायब्ररी नको, कुठे बक्षीस मिळालं तरी काय त्याच्यात इंटरेस्ट नाही, शांत बसलं. अरे म्हणजे कॉन्फिडन्स गेलाय माझा. आता इकडे यायचं म्हटलं तरी काय, आता बाहेर जायचं म्हटलं तरी भीती नको, पण तुमच्याकडे यायचं म्हटलं नाही म्हटलं आपल्याला बरं व्हायचंय ना. नमस्कार. महाराष्ट्र टाइम्स बरोबर मास्टरिंग माइंड्स ह्या माझ्या संस्थेचे जे कार्यशाळा सुरू आहे, त्यामध्ये भीतीमुक्त जीवनाचा लेख वाचून पुण्याचे 76 वर्षाचे हे गृहस्थ मला फोन करत होते आणि त्यांना त्यांच्या अडचणी ते व्यक्त करत होते. आणि त्यांनी त्यावेळेस ठरवलं की जेव्हा हे ट्रान्सफॉर्मेशनचं काम माझ्याकडून करून घ्यायचं आहे, तेव्हा पुण्यावरनं ते थेट मुंबईच्या माझ्या ऑफिसमध्ये आले. आणि त्यांचा प्रॉब्लेम जो त्यांनी सांगितला त्यावेळेसचा, त्यांची ही जी पूर्ण कारकीर्द आहे 76 वर्षापर्यंतची, किंवा यू कॅन से 1.5 वर्ष आधीपर्यंतची, ती अशी आहे की त्यांनी ते एक बिझनेसमन होते. एक खूप सक्सेसफुल बिझनेस त्यांनी चालवला. आपल्या 2 मुलांना IT इंजिनियर्स बनवलं, 2 सुना ज्या IT प्रोफेशनमध्येच आहेत, आणि 2 नाती आणि मिसेस यांच्याबरोबरचा त्यांचा खूप सुखी संसार झाला. त्याबरोबर त्यांनी सर्वात मोठी जी गोष्ट आहे ती म्हणजे नर्मदा परिक्रमा पूर्ण केली, जी जवळजवळ 5.5 ते 6 महिने लागतात ह्या परिक्रमेला. ती परिक्रमा त्यांनी वयाच्या 67व्या वर्षी पूर्ण केली. आणि ते करताना त्यांना सामाजिक कार्य खूप करायची इच्छा झाली, म्हणून त्यांनी मास्क वाटले कितीतरी हजार. त्यानंतर मोफत लायब्ररी सुरू केली, अनेक पिशव्या शिवल्या. आणि असे हे समाज जागृत, खूप उत्साही, अगदी यंग ॲट हार्ट असा व्यक्ती, ह्याला अडचण तयार झाली 1.5 वर्षापूर्वी, जेव्हा त्यांनी ढोल ऐकला. आणि त्या ढोल नंतर त्यांच्या कानामध्ये तो कंटिन्युअस आवाज घुमत राहिला. त्या आवाजासाठी त्यांनी अनेक डॉक्टरांना दाखवलं, ENT स्पेशल, आणि त्यामधून त्यांना काही सायकियाट्रिक मेडिसिन सुरू झाले. त्यांना डिप्रेशनचं औषध सुरू झालं, ज्यामध्ये त्यांना कंटिन्युअसली हा आवाज त्यांच्या कानामध्ये घुमायचा. हा आवाज घुमल्यामुळे त्यांची जी कार्यक्षमता होती, जी कार्यशीलता होती, जो आनंद होता, जो उत्साह होता, जो आजपर्यंत त्यांच्यामध्ये सळसळत होता, तो उत्साह कितीतरी पटीने ड्रॉप झाला. म्हणजे त्यांच्या सांगण्यानुसार कोणतं TV सिरियल बघताना सुद्धा त्यांना तो आवाज पूर्ण वेळ ऐकू येत होता. कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांचं मन पूर्णपणे लागत नव्हतं. ते घड्याळाकडे पूर्ण दिवसभर बघत राहायचे की आता 2 तास संपले, आता उरलेले 2 तास कसे घालवू, किंवा दिवसात मी काय करू. तर कुठेच मनाची एकाग्रता होत नव्हती. त्यांनी एकाग्रता होण्यासाठी शिवण मशीन आणून सुद्धा त्यावर काहीतरी हातकाम केल्याने आपलं फिजिकल मुवमेंटमुळे आपलं मन परावृत्त होईल आणि आपण कुठेतरी एंगेज होऊ, आपलं मन एकाग्र होईल, ह्या अर्थाने पिशव्या सुरू केल्या शिवायला. आणि हे सगळं करून सुद्धा त्यांना पूर्वीचे ते सापडत नव्हते. त्यांचं कार्य पण कमी झालं. त्यांचं सकाळमध्ये लेख लिहून आला त्यांच्याबद्दल, पण त्यांना त्या पुरस्कारातून किंवा त्या वाखाणणीतून किंवा त्या प्रसिद्धीमधून त्यांना आनंद होईना. त्यांना कोणत्याच गोष्टीत आनंद होईना. त्यांनी बरेच कामं स्वतःच्या मागे लावून घेतले, पण ते काम करताना त्यांचं मन समरस होईना. त्यांचं जे व्यक्तित्व होतं उत्साही आणि अगदी आरोग्यशील, ते व्यक्तित्व त्या सर्व गोष्टींमुळे पूर्णपणे झाकळून गेलं. आणि त्यावेळेस जेव्हा त्यांनी माझा लेख ऐकला, वाचला, आणि त्यांना वाटलं की मी इथे पूर्णपणे दूर होऊ शकतं, तेव्हा जेव्हा ते माझ्याकडे आले. आणि नंतर
त्यांच्यावर जेव्हा हे सगळं चेंजवर झालं तेव्हा पुन्हा त्यांचं व्हॅलिडेशन म्हणून प्रक्रियातून बाहेर गेल्यानंतर त्यांना मी कितीतरी वेळ शांत बसायला सांगितलं. काही आवाज ऐकू येत आहेत का, काही तसा फील येतोय का, मनावरचं दडपण. तर तुम्ही बघू शकता ह्या व्हिडिओमध्ये त्यांचा चेहरा जो सुरुवातीला आहे आणि नंतर ह्या भीतीतून ते जेव्हा मुक्त झाले, पूर्णपणे ती भीती नाहीशी झाली, निघून गेली आणि त्यांना शांतता मिळाली, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यामधला पण, त्यांच्या स्किन कॉम्प्लेक्शन, डोळ्यामधला शिफ्ट तुम्ही बघू शकता. तो व्हिडिओ पण मी इथे लावला. तरी पण मग आपण बघूया, दुर्लक्ष नेहमीसाठी मस्त रिलॅक्स फर्स्ट क्लास है ना. तुम्हाला आता हे पुन्हा काहीच करायची गरज नाही. बरं. नेहमीसाठी तुम्ही ह्याच्यातनं मुक्त झाला. अरे अरे त्याच्याबद्दल मॅडमचे सेलिब्रेशन. धन्यवाद. धन्यवाद आणि धन्यवाद. स्वतःचे पण धन्यवाद. शांत वाटतं. आता तुम्हाला आवाज ऐकू येत आहे? आता नाही येत आहे. तुमच्या कानामध्ये कोणते आवाज शांततेमुळे? नाही येत आहे. आणि हे आवाज नाहीये म्हणून तुमचं मनामधली शांतता चांगली. रिलॅक्स झालं, रिलॅक्स वाटतंय. मगाशी भीती वाटत होती, आता माझी भीती पूर्णपणे गेलेली आहे आणि आता मला कॉन्फिडन्स खूप चांगला आलेला आहे. अच्छा, मग ही भीती जी तुम्हाला कानात आवाजच येईल का, परमनंट राहील का, त्यांनी मला त्रास होईल का, ही भीती गेल्यामुळे तुमच्या आताच्या ह्या पुढच्या आयुष्यात काय बदल होईल? आता तुम्ही 76 वर्षाचे आहात. आता मला परत काम करायला ऊर्जा येईल. लायब्ररी म्हणा किंवा कॅलेंडर म्हणा. मी माझं स्वतःचं कॅलेंडर आहे, म्हणजे मी निर्णय आणून विकत नाही, पण स्वतःचं मी डेव्हलप केलंय माझ्या स्वतःचं. तर ते कॅलेंडरला आता मला काम करावंसारखं वाटेल. दुसरी गोष्ट, जरा बाहेरचं पडासारखं वाटेल, जी घराबाहेर जावं आणि जरा मोकळ्या याच्यात जरा श्वास घ्यावा. आणि ते केल्याने काय होईल? ते केल्याने मला फ्रेशपणा वाटेल, आणखी रिफ्रेश होईल आणखी. आणि रिफ्रेश झालं तर काय होईल? मग जादूची कांडीच होईल. 1 वर्षानंतर मग लोक विचारतील मला, अरे तू येत नव्हतास, कसं काय यायला लागलास, आणि तुझ्यात आता चांगला बदल जाणवतोय, असं लोक म्हणतील लगेच. त्यांनी तुम्हाला काय वाटेल? त्यांनी मला एकदम खूप म्हणजे बरं वाटेल, एकदम सुरेख, रिलॅक्स होईल एकदम. राईट. त्याच्यामुळे तुमच्या बायकोच्या जीवनावर काय परिणाम होईल? बायकोच्या जीवनावर म्हणजे बायकोला मी सारखं सांगतो, कुठे जाऊ नकोस, बाहेर घरात थांब. तिला जरा रिलॅक्स होईल, बाहेर जाता येईल तिला. म्हणजे तिचं जीवन पण स्वतंत्र होऊन जाईल. ती थांबते माझ्याकरता, पण म्हटलं की लगेच जात नाही अजिबात. तिला पण जरा सुटका होईल, आणि त्यांना जेव्हा सुटका होईल त्यामुळे तुम्हाला काय वाटेल? मला आणखीन बरं वाटेल की तिला मनासारखं जाता येते, तिला पण सारखं अडकून ठेवत नाहीये, बरं वाटेल. एकदम खूप फरकच पडेल. लोक म्हणतील काय जादू झाली. तर कोणत्याही वयाच्या व्यक्तीला कधीही भावना, आवेग किंवा एखाद्या निगेटिव्ह भावनेचं जास्त भीती किंवा राग किंवा कोणतीही जी निगेटिव्ह भावना आहे तिचं जेव्हा प्रमाण वाढतं आणि ते असंतुलित होतं, तेव्हा त्याचं पूर्ण जीवन बदलून जातं. आणि ती भावना कितीही छोटी असेल, म्हणजे सगळेच जण म्हणतात की थोडंसं, पण ते थोडंसं जसं एखाद्या अगदी भरगोच फुलांनी लखडलेल्या झाडामध्ये एखादा सडका बुरशीचा वास थोडासा येणं त्या पूर्ण गुलाबाच्या किंवा सुगंधित फुलांच्या वनराईला दुर्गंध आणू शकतं. तशाच ह्या भावना असतात. जेव्हा त्याच्यावर काम केलं जातं तेव्हा असलेला सुगंध पूर्णपणे एस्टॅब्लिश होऊन जातो.